किर्लोस्कर पंप म्हटल्यावर जनसामान्यांच्या डोळ्यासमोर लगेच येतात ते शेतीला पाणी पुरवठा करणारे पंप. पण केवळ हीच किर्लोस्करची ओळख नाही. किर्लोस्कर वाडीच्या अद्ययावत फॅक्टरीवर नजर टाकली तर या उद्योग समूहाचा आवाका लक्षात येतो. डिझायनिंग, पॅटर्न, फाउंड्री, मॅन्युफॅक्चरिंग, असेंबलिंग, पेंटिंग, स्टॉक डिस्पॅच, कुठल्याही पंपाच्या निर्मितीतले हे महत्त्वाचे टप्पे. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडमध्ये 10 ते 12 हजार प्रकारचे पंप बनवले जातात. ते साईज, त्याचे शेप आणि त्याच्या प्रकारावरून पंपाची क्वांटिटी ठरली जाते. आपल्या ठिकाणी म्हणजे वाडीमध्ये ही जी प्रोडक्शन फॅसिलिटी आहे याला इंटिग्रेटेड प्रोडक्शन फॅसिलिटी म्हणतात. आणि बऱ्याचशा मान्यवर किंवा मातबर अशा कंपन्यांकडे सुद्धा, म्हणजे देशी तर नाहीच परंतु विदेशी कंपन्यांकडे सुद्धा अशा प्रकारचा प्रोडक्शन सेटअप नाही आहे. किर्लोस्कर वाडीत वेगवेगळ्या प्रकारच्या पंप निर्मितींसाठी अनेक फाउंड्र्या आहेत. त्याशिवाय राज्यात इतरही ठिकाणी त्यांच्या फाउंड्र्या आहेत. यातलं काम कसं चालतं त्याचीच ही एक झलक. आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या फाउंड्रीज आहेत. कास्ट आयर्न फाउंड्रीज आहेत. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक स्मॉल कास्ट आयर्न फाउंड्री, एक मोठी कास्ट आयर्न फाउंड्री, म्हणजे ज्या ठिकाणी आपण मोठी कास्टिंग्स बनवतो. आणि नंतर नॉन फेरस फाउंड्री आपल्याकडं, ज्या ठिकाणी आपण ब्रॉन्झ याच्यासारखी आपण कॉम्पोनंट्स बनवतो, गन मेटलची कॉम्पोनंट्स बनवतो. नंतर आपल्याकडे स्टील फाउंड्री आहे. किर्लोस्कर वाडीतल्या फॅक्टरीत प्रामुख्यानं लार्ज पंप आणि स्मॉल पंप असं ढोबळ मानाने दोन भाग पडतात. सध्या एका लार्ज पंप डिझायनिंगचं काम इथे सुरू आहे. सरदार सरोवरासारखा एक मोठा प्रकल्प, अशा मोठ्या प्रकल्पाला यशस्वी करण्यात किर्लोस्कर पंपाचाही तेवढाच मोठा वाटा आहे. हा प्रोजेक्ट एवढा मोठा आहे की पहिल्याच प्रोजेक्टच्या फेजमध्ये जवळजवळ 5 लाख हेक्टर जमीन ही याच्या खाली आली, इरिगेशनच्या खाली आहे. आणि ऑलमोस्ट 4000 विलेजेस आणि टाउनशिप्सना प्यायला पाण्याची सोय झालेली आहे. तो इतका मोठा प्रोजेक्ट आहे. सिमिलरली गोदावरी प्रोजेक्ट जो आहे, गोदावरी नदीचं पाणी 137 किलोमीटर दूर लिफ्ट करून घेतलं आणि 400 मीटर लिफ्ट आहे. इथल्या लार्ज पंप मशीन शॉप मध्ये पाऊल टाकलं की त्यांची अवाढव्यता आपल्या लक्षात येते. हे आता आपण जे उभा आहोत ते लार्ज पंपाचं मशीन शॉप आहे. ह्याला इंजिनिअरिंग पंप डिव्हिजन असे म्हणतात. हे इंजिनियर्ड पंप्स असतात. हे कस्टमरच्या किंवा प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंट प्रमाणे बनवले जातात. हे प्रोजेक्ट जे असतात ते साधारणपणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनला वॉटर सप्लाय स्कीम्स, इरिगेशन स्कीम्स किंवा पॉवर प्लॅन्टमध्ये जे काही प्रोजेक्ट्स असतात त्या प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंट प्रमाणे, हे स्पेसिफिकेशन प्रमाणे, कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे बनवले जातात. लार्ज स्प्लिट केस पंप बनवण्यातही किर्लोस्करांची ख्याती आहे. सेकंदाला हजारो लिटर पाणी बाहेर फेकण्याची क्षमता अशा प्रकारच्या पंपामध्ये असते. पाणी बाहेर फेकण्याच्या क्षमतेच्या दृष्टीनं भारतातल्या आजवरच्या सर्वात मोठ्या पंपांपैकी हा एक पंप. हा आपण आता पाहतोय हा स्प्लिट केस पंप आहे. ह्याला लार्ज स्प्लिट केस असं म्हटलं जातं. या पंपाची जी क्षमता आहे ती सेकंदाला 7000 लिटर्स पाणी हे फेकतं. या प्रकारचा व्हर्टिकल टर्बाईन पंप पण आम्ही तयार करतो. त्याची आतापर्यंत जो पंप सप्लाय केला आहे त्याची क्षमता 11000 लिटर्स प्रत्येक सेकंदाला एवढी फेकण्याची क्षमता आहे. ह्याच्यापेक्षा जर जास्त आपल्याला जर क्षमता असणारा पंप पाहिजे असेल तर आपण कॉन्क्रीट व्हॉल्यूट पंप सिलेक्ट करू शकतो. आम्ही आतापर्यंत जो सरदार सरोवरला कॉन्क्रीट व्हॉल्यूट पंप दिलाय त्याची क्षमता 20,000 लिटर्स पर सेकंद एवढी आहे. किर्लोस्कर वाडीतल्या या फॅक्टरीत असणारं हायड्रॉलिक रिसर्च सेंटर हे आशिया खंडातल्या अग्रगण्य रिसर्च सेंटरपैकी पहिल्या क्रमांकाचं मानावं लागेल.
या टेस्ट बेडवरती 13,000 लिटर पर सेकंड फ्लो वाईज पंप आणि मोटर 4,500 किलोवॅट इथपर्यंत तपासली जाऊ शकते. वेगवेगळ्या देशातील कस्टमर्सच्या रिक्वायरमेंट लक्षात घेऊन इथे व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह ही टेक्नॉलॉजी पण आत्मसात करण्यात आलेली आहे. केवळ शेतीसाठी उपयुक्त ठरणारा पंप हे समीकरण ओलांडून किर्लोस्कर केव्हाच पुढे गेलाय. न्यूक्लिअर पॉवर सेक्टर सारख्या देशाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या प्रकल्पांमध्येही किर्लोस्करांच्या उत्पादनाचा सहभाग आहे. दुसरी महत्त्वाची एक अचिव्हमेंट जर सांगायची झाली तर ती एक कॅन मोटर पंप आहे. हा जो कॅन मोटर पंप आहे हा सुद्धा सगळ्यात अगोदर किर्लोस्करांनी बनवला आणि हा न्यूक्लिअर सेक्टरमध्ये बऱ्यापैकी याला वापरलं जातं आणि याची अशी वैशिष्ट्य आहेत की जर हा पंपातल्या जे ॲक्युरसी आहे आणि हे तंत्रज्ञान आहे हे आपल्याकडे नव्हतं तर हे BARC सारख्या संस्थेबरोबर संलग्न काम करून हे आपण डेव्हलप केलेत आणि त्याच्यामध्ये आता आपली साधारणपणे मोनोपोली आहे. आय मिशन सारखे किर्लोस्करांचे प्रकल्प हे केवळ आजची गरज न भागवता आणखी 15-20 वर्षांनी ग्राहकाची गरज काय असेल हे ओळखून संशोधनावर भर देत आहेत. केवळ पंप नाही तर टर्बाईन्स निर्मितीवरही या उद्योग समूहाचा भर आहे. हे टर्बाईन सेक्शन पाण्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी आवश्यक असणारे टर्बाईन्स इथे बनवले जातात. साधारण 10 मेगावॅट पर्यंतच्या क्षमतेचे टर्बाईन सद्यस्थितीला इथे तयार होत आहेत. असंख्य लोकांना रोजगार मिळालेला आहे. असंख्य लोकांना त्यांचं राहणीमान वाढवण्यामध्ये योगदान आमच्या पंपाने केलेलं आहे. डायरेक्टली जर बघायचं झालं तर किर्लोस्कर ब्रदर्समध्ये 3,500 लोक काम करतात. 3,500 काम करतात. किर्लोस्कर ग्रुपमध्ये जवळजवळ 10-11,000 आहे. पण आमचे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये जातात, त्याचा वितरक असतात, सर्व्हिस नेटवर्क, लाखो लोकांना रोजगार मिळतोय. महाराष्ट्रीय तरुणांना उद्देशून लक्ष्मणराव किर्लोस्करांनी एक पत्र लिहिलंय. त्यात म्हटलंय की कोणत्याही तरुणानं मला विचारल्यास मी एकच उत्तर देईन की बाबा रे, न बोलता मनापासून काम कर. बोलण्याची शक्ती करण्यात खर्ची घाल. उगीच थैमान घालून कडाडणारी वीज धड प्रकाशही देत नाही. यंत्रात दाबून ठेवलेली वीज बघा कशी मुकाट्यानं काम करते. तुम्हालाही हेच केलं पाहिजे. जगात यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःला विसर आणि काम कर. किर्लोस्कर वाडीचं आजचं यश हे लक्ष्मणराव, शंतनूराव आणि त्या पुढच्या किर्लोस्कर पिढीनं स्वतःला विसरून केलेल्या कामाची पावतीच आहे. शंभर वर्षांपेक्षाही अधिक काळ एक मराठी उद्योग घराणं यशाशी नातं जोडून आहे, जिनं परदेशात सुद्धा आता आपला विस्तार करताना इथल्या मातीत रोवलेली मुळं कधी सोडली नाहीत. हे जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं आहे ते तिनं इथल्या माणसांमध्ये आणि त्यांच्या विचारांमध्ये